नमस्कार, मी निकेत इंगळे, प्रवक्ता मीरा भाईंदर शहर जिल्हा शिवसेना. मीरा भाईंदर शहरामधल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जो काही सपाटा लावला आहे तो सपाटा मी गेले काही दिवस त्यांच्या क्रूर कर्माचा आपल्यासमोर मांडत आलेलो आहे. काही नगरसेवक महिला अत्याचाराच्या केसेसमध्ये कुठेतरी सापडत आहेत. काही नगरसेवक बरं का, भाजपचे निवडून आलेले नगरसेवक ज्यांच्या डान्स बारवरती छापे पडले जात आहेत. आणि आत्ताच नुकताच एक प्रकार आपल्यासमोर आला की महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती ज्या आहेत अनिता पाटीलजी, यांचे दोन्ही बंधू अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करण्याच्या आरोपाखाली गुन्हेगार म्हणून आपल्यासमोर आलेले आहेत. मला या सगळ्या गोष्टीतून एवढं सांगायचं आहे की भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, अगदी गृह खातं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना सुद्धा या गृह खात्याच्या अंतर्गत महिलांवरती आणि खास करून लहान मुलींवरती होणारे हे अत्याचार रोखले जाणार आहेत का? बरं, हे अत्याचार जर भाजपचेच नेते आणि त्यांचे नातेवाईक जर करत असतील तर त्यांच्यावरती कोणती कारवाई होणार आहे का? मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर स्वतः महिला आहेत. असं असताना सुद्धा निवडणूक झाल्यानंतर आज 4-5 महिने झाले, या प्रकाराला सुद्धा अनेक दिवस झालेले आहेत, मात्र अजूनही या दोन्ही गुन्हेगारांवरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तिथले स्थानिक मंडळी असतील, काही तिथले स्थानिक रहिवासी असतील, यांनी आंदोलनं, मोर्चा केली, आपली निवेदनं सुद्धा सादर केली, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई आणि कोणत्याही प्रकारची हालचाल मात्र प्रशासनाकडून होताना दिसत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमची ही मागणी आहे आणि हा इशारा आहे की अशा प्रकारच्या भाजपच्या नेत्यांना, ज्यांना मोकाट कुत्र्यासारखे सुटलेले आहेत, या कुत्र्यांना जर तुम्ही आवर घातला नाहीत तर शिवसेना मात्र या सर्व कुत्र्यांना बरोबर उत्तर देईल. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, निसर्गाचा नियम आहे की जंगली कुत्रे झाल्यानंतर त्यांना ठोकणं गरजेचं असतं आणि ते ठाकरे पक्ष अगदी व्यवस्थित करेल.